महाराष्ट्र माझा मराठी न्यूज. प्रत्येक सणासाठी, प्रत्येक नात्यासाठी विश्वासाचं एकच नाव, ममता ज्वेलर्स उरण. शुद्ध सोनं, सुंदर दागिने, ममता ज्वेलर्स. गुरेढोरे चोरणारी टोळी रात्रीच्या अंधारात फिरते. नागरिकांच्या सतर्कतेमुळे उरणमध्ये तिघे चोरटे जेरबंद. उरण तालुक्यातील चांजे ग्रामपंचायत हद्दीतील मुलेखण या ठिकाणाहून रविवारी दिनांक 25 जानेवारीला रात्री 3:30च्या सुमारास अंधाराचा फायदा घेऊन आपल्या 4 व्हीलर गाडीमधून गुरे पळवून नेणाऱ्या 3 चोरट्यांना पकडण्यास नागरिकांच्या सतर्कतेमुळे उरण पोलिसांना यश आले आहे. या थरारक घटनेतून उमेश महादेव कोळी या तरुणाला व गुरांना चोरट्यांच्या तावडीतून सोडवण्यास नागरिकांना व पोलिसांना यश आले आहे. चांजे ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच अजय म्हात्रे यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार रविवारी रात्री 3:30च्या सुमारास उमेश महादेव कोळी हा कामावरून आपल्या घरी येत होता. त्याच दरम्यान अज्ञात व्यक्ती हे गुरांना पकडण्याचा प्रयत्न करत होते. सदर घटनेसंदर्भात उमेश यांनी त्यांना जाब विचारला असता अज्ञात व्यक्तीने उमेश यास पकडून दमबाजी केली व 4 व्हीलर गाडीत बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रसंग सावधगिरी बाळगून उमेश कोळी यांनी आपल्या मोबाईलवरून मित्रांना फोन करून तसेच मेसेज गावातील ग्रुपवर व्हायरल केले. एका 4 व्हीलर गाडीमधून गुरे चोरणाऱ्या अज्ञात व्यक्तींनी गुरांबरोबर मला बांधून 4 व्हीलर गाडीमधून नेण्याचा प्रयत्न काही अज्ञात चोरट्यांनी केला आहे, तरी सहकार्य करावे असे सूचित केले. उमेश कोळी या तरुणाचा मेसेज त्यांच्या मित्रांनी व्हायरल केला. सदर 4 व्हीलर गाडीचा पाठलाग केला. यावेळी चोरट्यांनी गाडी पळवण्याचा प्रयत्न केला असता 4 व्हीलर गाडीला अपघात होऊन रस्त्याच्या कडेला पलटी झाली. सदर घटनेसंदर्भात झालेल्या आरडाओरडीमुळे परिसरातील नागरिक जागे झाले. या घटनेची माहिती तात्काळ उरण पोलिसांना देण्यात आली. मात्र गुरांबरोबर उमेश यालाही बांधून नेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा राग आल्याने संतप्त नागरिकांनी अज्ञात व्यक्तींना चोप दिला. उरण पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन अज्ञात व्यक्ती चोरीसाठी वापरण्यात येणारी गाडी ताब्यात घेऊन पंचनामे करण्यास सुरुवात केली. मात्र या अगोदरही गुरेढोरे चोरणाऱ्या टोळीचा तवेरा गाडीने उरण तालुक्यात मागील काही दिवस धुमाकूळ घातला असून रात्रीच्या अंधारात ही टोळी तवेरा गाडी घेऊन परिसरात फिरत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे गुरेढोरे पाळणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी या घटनेसंदर्भात उरण पोलिसांनी ठोस तपास करून अशा गुरेढोरे चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून ठोस कारवाई करावी तसेच अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन डाऊर यांनी केली आहे. ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज.